तर दोन्ही लेक बघून आता आम्ही आलोय कॅस्केड पॉन्ड्स. किती सुंदर पॉन्ड्स आहे. हा, इथे लोकांनी कॅम्पिंग वगैरे केलंय लोकांनी. पण हे बघा, हा पॉन्ड आहे. किती सुंदर दिसतोय हा ह्या फ्रेम मध्ये. ते लोक बार्बेक्यू वगैरे करताय. मस्त टेंट सेटअप केलंय. हा, तिकडे पण बार्बेक्यू करताय. छान स्पॉट आहे. तर पुढे जाऊन बघूया. हे बघ, किती सारे खारुताई आहे तिथे. जेवण शोधत जेवण शोधताय. पण हे व्ह्यू बघा यार, हे काय व्ह्यू आहे. तेवढा सुंदर पॉन्ड, कॅस्केड पॉन्ड्स. लाईक वाव. पाण्याची स्वच्छता बघा मित्रांनो. अगदी रिफ्लेक्शन येते. हे बघ सायन्स, रिफ्लेक्शन येत आहे पॉन्ड मध्ये. हो भाई, इथे तर बघ, इथे अजून येत आहे. थंडी खूप आहे मित्रांनो. तुम्हाला जर वाटत असेल की हे लोक असे मधूनच उठून कुठे पण येऊन जातात आणि मग हे दाखवतात ते दाखवतात, कारण की इथे जागाच तशा आहेत. थोडं पुढे ड्राईव्ह म्हणजे आम्ही एक लोकेशन टाकतो की आम्हाला इथे जायचं आहे, पण त्याच्या मध्ये एवढे स्पॉट्स येतात की आता बघावे लागतात. आता हे बघा, हे कसं तुम्ही मिस करा. तर आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनवर जात होतो. त्याच्या आधी आम्हाला अजून एक स्पॉट मिळालं आहे ज्याचं नाव आहे जॉन्सन लेक. आणि ही आहे जॉन्सन लेक. ओ माय गॉड, मस्त रे. किती छान आहे, मस्त लेक आहे. हे बघा, किती मोठी लेक आहे आणि किती सुंदर व्ह्यू आहे याचा जॉन्सन लेकचा. हो, खूप मोठी लेक आहे सेन्स. मला इथे यायचं नव्हतं आणि आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा एक पण गाडी नव्हती. तर आम्हाला ओरडत चाललेला की इथे एक पण गाडी. मी ओरडत मला चाललेलो. भीती त्याला वाटत स्वतःची फाटलेली की भालू दिसेल, भालू असेल, कोणी जात नाही. आणि मग इथे खूप गाड्या दिसल्या तर आम्हाला खुशी झाली. हे बघा, ओ माय गॉड, हे बघा. किती काय आहे ना इथे बघायला यार, है ना? खूप काही आहे. विचार कर, जगात किती काय असेल. जगात तर खूप काही. आम्ही एका दिवसातच एवढं सगळं बघतोय की असं वाटतं बापरे. आता आपण सकाळी ते बघितलं मोरेन लेक, त्याच्यानंतर हे मला बघून असं नाही वाटतं की हे किती छान आहे. हे उलट छान आहे असं वाटतं. बस हे फक्त हाईप नाही आणि एक्सप्लोर्ड नाही तेवढं. तर आता हे बघितलंय आम्ही. हे पण आमच्या काय बोलतात त्याला, त्याच्यामध्ये नव्हतं. हे पण आमच्या त्याच्यामध्ये नव्हतं. हे काय आणि ते काय ते तुम्ही ठरवा. आणि आता पुढे आम्ही मिनी वांका बघायला जातोय. त्याच्यामध्ये जर अजून काही दिसलं तर आपण तिथून भेटूया. येस. तर मित्रांनो, अजून एक स्पॉट. किती वेळेस बोलू मी, हे मला समजत नाही. पण बघा, आहेच एवढे मस्त स्पॉट, ते काय बोलणार. ह्याचं नाव आहे लेक, नाही काय, टू जॅक लेक. हे आहे टू जॅक लेक, ऑन द वे टू लेक मिनी वांका. हां, कनव करताय इथे लोक. पण पाणी बघा किती ग्रीन आहे आणि किती साफ आहे. कोणाचं? अच्छा, हे बघा काय मस्त आहे लेक, टू जॅक लेक. वाव. मे बी मला असं वाटतं की हे दोन लेक आहे असं छोटं कनेक्शन सोबत, म्हणून टू जॅक नाव असेल. चल, तुझं लॉजिक अगदी ते बोर्ड वाचायला गेली आहे की हिने जे लॉजिक दिलं ते बरोबर आहे की नाही. काय आहे बरोबर? अच्छा, लिहिलंच नाही. स्वतःला राईट प्रूव्ह करायला एवढी मजा येते. अगदी आता बोर्ड नाही तर गुगल सर्च करून बघतीये. अरे नाही, काहीतरी मस्त लिहिलंय. काय लिहिलंय? टू जॅक लेक इन बॅन्फ नॅशनल पार्क वॉज ऑफिशियली नेम्ड इन 1959 टू ऑनर टू डिस्टिंक्ट लोकल पर्सनॅलिटीज हू स्पेंड देअर लाईव्स इन द एरिया. काही पण नाव देतात हे लोक. त्यांचं ना जॅक स्टॅनली अँड जॅक वॉटर्स. कुछ भी हो, पर ये लेक है. तर ह्या व्ह्यूला बाय बोलून आता आम्ही फायनली आम्ही जाणार आहे लेक मिनी वांका, कारण भूक पण लागली आहे. तर लेक मिनी वांका बघून आम्ही निघू घराकडे आणि मग तिकडे बघू आता कुठल्या डिस्टिलरीमध्ये खाणार आहे की काय करणार आहे, काय माहीत नाही. डिस्टिलरीमध्ये खाणार आहे म्हणजे डिस्टिलरी प्लस रेस्टॉरंट, नॉन सेन्स. तर बघू आता काय दिसलंय. बघा मित्रांनो, आम्हाला बघा काय दिसलं. हे बघा काय आहे.
माउंटन गोट. माउंटेन गोट आहे. चलतोय आम्ही पुढे. मित्रांनो आम्हाला बघा काय दिसलं. तुझी शिंगा बघ किती मोठे आहेत. हो. दे तुझे. आणि आता फायनली आलेली आहे Finally. लेक वांका. ये. थांबू का इथे बघायचंय वरून. बघ ते लोक निघताय त्यांच्या इथे थांबतो. त्यांच्या मध्ये पण थांबू शकतो तो. दिसतच नव्हते मला बघ. हे बघा आता इथे तर किती सारे बसलेत भाई हे साहब. वाव, किती सारे आहेत. खूप सारे. ती एकटी ही अगदीच उभी आहे ती. अशीच उभी आहे ती हा, भाई. पूर्ण डोंगरं ट्रॅफिक बघत बसली पूर्ण ती. ट्रॅफिक हे ट्रॅफिक जाम करून. काय मस्त दिसतंय भाई. पूर्ण रस्त्याच्या बाजूनी आहे अगदी. फायनली आमचा स्टॉप आलेला आहे लेक मिनी वांका, जो आहे लास्ट स्टॉप ऑफ द डे. नाही नाही नाही, अरे हा विसरलोच मी. हिला जायचं एका जागेवर. ते कुठे जवळ आहे घर संजी? बघू आता. पण ही आहे लेक. किती मस्त. मध्ये मध्ये बघा तुम्हाला ब्लू ब्लू पाणी दिसत असणार आणि हे झाडं आहेत. आता खाली जाऊन बघूया. कंट्री ऑफ लेक्स. Yes. व्हेरी ट्रू. आणि आपणच किती लेक बघितले भाई. आपणच खूप लेक बघितले 2 वर्षामध्ये. येस, खूप जास्त. 2 वर्ष काय, इथे आल्यापासून 2 दिवसात. हा ते पण आहे. ही आली लेक मिनी वांका. किती सुंदर. खूप मोठी आहे ना सँडजी. सगळ्यात मोठी वाटते मला ही, जेवढे पण आपण आतापर्यंत बघितले. दोन्ही साईडला हे व्ह्यूज आहेत मस्त. लेक मिनी वांका. 4 o'clock क्रूज. किती वाजले? 3:52. अच्छा, मग बरोबर आहे. इथे तुला बघायचं आहे का आधी क्रूज कितीचं आहे सेन्स? चल बघूया. इथे आहे ना क्रूज. कितीचे तिकीट्स बघूया. तर क्रूज जी आहे ती होती $90 per person. येस, खूपच महाग आहे. तर आता आपण बघूया बघूया बोट रेंटल कितीचं आहे. हा. कारण की माझी इच्छा आहे की ते बोटिंग करावी. किती मस्त दिसतंय हे. एवढे मोठे मोठे डोंगर. मोटर बोट. हिला लांब लांब घेऊन जाईल मी बोटिंग मोटर करून. बोट आहे. बघूया कितीला आहे. आता आम्ही इथे लेक मिनी वांकाच्या साईडला आईस्क्रीम खातोय. मस्त आईस्क्रीम घेतलं आहे सध्या. तर आम्ही आता मोटराईज बोट रेंट केली आहे आणि हिला फुल भीती वाटते आहे. माहीत नाही का, एवढी काय आहे नाही तरी पण एवढं घाबरते आहे. बोट रेंट केली आणि पाणी बघा माग कसम. एकदमच. आणि हे बघा कसं वाटतंय. फुल डोंगर, भेंडी, काही पण करतो आपण. सँड तुझे फालतू इम्प्रॉम्प्टू डिसिजन. सँड काय मस्त दिसतंय इथे. बघ तुझा काय डोंगर आलोय. मी फक्त ह्यामुळे खुश झाली कारण की दीपेशनी मला विचारलं ही खूप घाबरते. कारण की मला हाईटची बिलकुल भीती नाही वाटत. मला पाण्याची खूप खूप भीती वाटते. तर मग तो बोलला की हे बिलकुल फ्लिप नाही होत. कारण की त्यांनी नंबर दिला की तुम्ही कॉल करा जर काही झालं तर. मग हा बोलला की का काही होऊ शकतं. मग तो बोलला नाही तर इंजिन नाही चालत आहे तर ते होऊ शकतं. भाई माझ्या मागे पण काय व्ह्यू होतो पण माझे केस एवढे भयंकर उडत आहे. तर ही पूर्ण लेक आहे. आता आम्ही तिकडे जायचा विचार करतोय. तिकडे जाऊया. ड्रिफ्ट नाही मारत आहे रे बाई. तिकडे जाऊया. हा जास्त नाही, ट्रीज पर्यंत बस. हो भाई सँड काय व्ह्यू येते खरं मध्ये. मजा कोणीच नाहीये लेक. ढगं आले भाई, ढगं आले. काय भयंकर दिसतंय ढगं आल्यावर. एक नंबर. हिला बोट चालवायची पण एवढी घाबरती. एक 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 करून ये. ड्रायव्हर चेंज. आता ही चालू करते बोट. न्यूट्रल आहे का? पूर्ण जोरात खेच. खेच अजून लांब पर्यंत. अरे लांब पर्यंत खेच एक सोबत. न्यूट्रल वर आहे ते. एक काम कर जोरात. जय बजरंगबली. खेच. अरे खेच.
अरे चालूच नाही होते. फायनली बोट चालू झालेली आहे मित्रांनो. आता चालू चालव फॉरवर्ड मध्ये टाक आणि पुढे एक्सिलेट कर ना त्याला. हो बाई स्वतः चालू केली. नाही उलट आहे. तू स्वतः ड्रिफ्ट करवते पागल. मला बोलते ड्रिफ्ट नको करू. मजा आहे ना चालवायला. मागे मस्त मागे चालू ते क्लिअर होत आहे सगळं. एवढं कसं क्लिअर होत आहे सगळं काही. घे वाव मस्त दिलायस तू. हा थांब. पाणी खूप मस्त आहे. सगळीकडे डोंगर आहे. तुम्हाला मी दाखव असं फिरून. हे बघा इथे डोंगर, इथे फिरलं, इथे डोंगर, इथे कोणीच नाहीये आणि पूर्ण पाण्यामध्ये कोणीच नाहीये. तेव्हा थांबा एक साईड उलट करू. सन आला फुल एकदम. सन आलाय वरती. सगळं ते डोंगर क्लिअर झालंय. काय मस्त येत आहे. गोल फिरव ना. काय चमकतंय भाई. जरा पण फोरकास्ट मध्ये नव्हतं. पूर्ण दिवस लिटरली रेनी होतं. पूर्ण दिवस. तुम्हाला माहितीये. Oh, rider in action. आम्ही ह्याच्यासाठी पे केलेत $170, $180 ऍक्च्युली. 180 with taxes. पण हे एवढं वर्थ इट वाटतंय खूप worth मला. it आहे. कारण की लिटरली पूर्ण लेक मध्ये कोणी नाहीये. वरती अजून बनवलंय वेदरनी. वेदरनी. काही उमेद नाही. आम्ही जेव्हा बोट मध्ये बसलेलो तेव्हा पण आम्ही ना असं विचार करून बसत वेदर छान नाहीये तर नाही बसूया. आणि पूर्ण इथे ढग होते. पूर्ण आणि आता आम्ही बोट मध्ये पूर्ण लेक मध्ये कोणी नाही. लिटरली बघू शकता तुम्ही. आणि पाणी बघा किती. असं वाटतं $180 मध्ये पूर्ण लेक आम्हाला मिळाली. बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड बघा तुम्ही. हे बघा पूर्ण लेक आम्हाला मिळाली असं वाटतंय. पूर्ण ते जे मागे आहे ते क्रूज आहे इथली. तर आम्ही ऑप्शन होतं ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये चूज करायचं. तर दीपेश बोलला की हे वाला किंवा ह्याच्यामध्ये प्रायव्हेट मध्ये आपण कुठे पण थांबू शकतो. किती वेळेस पण कुठे पण जाऊ शकतो. आणि इट वॉज अ ग्रेट डिसिजन. एवढी मजा नसते. हे बघा यार. मला समजतच नाहीये. असं वाटतं आम्ही कुठे येऊन गेलोय. हा तर हे आहे पाण्याचा कलर. सन आल्यानंतर पाणी असं दिसतंय. आणि हा व्ह्यू. आणि आम्ही आता जाऊन आलो बोटिंग. आम्ही बोटिंग करून आलो. ही जी मुलगी नाही बोलत होती आता बघा हिला. मी ते जे असतं ना हे लावायचं हे मी स्वतः लावलंय तो येण्याआधी. माझा कॉन्फिडन्स बघा. एवढा हिला मजा आली कारण की वेदर एवढा भारी. बाई $180. एक सेकंड. द बेस्ट आईस्क्रीम डेट एव्हर. हा आईस्क्रीम. आणि ते पण बोट मध्ये खाल्लंय आम्ही ते आईस्क्रीम. आणि काय वेडे झालेलो आम्ही. एवढे फोटो एवढे व्हिडिओ खरं एवढे व्हिडिओ काढले. आणि मला आता समजत नाही की आपण काय काय केलेलं आतमध्ये. अरे पण किती होती. कसं दिसत असं वाटत होतं की ह्याला कॅप्चर केलं पाहिजे हे मोमेंट. असं मोमेंट होते. म्हणजे लिटरली मी बोट फिरवत होतो. हा माउंटन आहे त्यानंतर हा माउंटन आहे आणि त्याच्यावर ऊन आलंय आणि ही त्यात बसली आहे. एवढं मस्त दिसून येत होतं ते सगळं. खूप व्हिडिओज काढले. तुम्ही बघा आमच्या इंस्टाग्रामवर आणि व्लॉग मध्ये. इंस्टावर तर नक्की फॉलो करा. मी खूप टाकेल रील्स. तुम्हाला मजा येईल.
आणि बेस्ट $180 एव्हर स्पेंड. आणि हे व्ह्यू बघा यार, किती सोडून जावंच नाही वाटत. सगळीकडे तेच होतंय आमच्यासोबत की व्ह्यू सोडून जावंसं नाही वाटत. इथे कनू पण होतं, पण आम्ही ते नाही केलं कारण की हवा खूप होती आणि ते फ्लिप होतं, मला खूप भीती वाटते. पण मोटरबोटमध्ये खूप मजा आली. आणि परत एकदा आम्ही प्रूव्ह केलंय की वेदर आमच्यासाठी क्लिअर होतं. परत एकदा व्लॉगमध्ये प्रूव्ह झालंय. आणि हे बघा, आता आम्ही निघतोय आणि वेदर बघा, आय स्वेअर मी तुम्हाला हे बघा सांगू, ढग यायला चालू झालेत. आज पूर्ण दिवस वेदर फोरकास्ट मध्ये फक्त क्लाउडी होतं. लाईक पूर्ण. लिटरली फक्त संध्याकाळी तर cloudy. पाऊस होता. संध्याकाळी पाऊस होतं, जे की आता माहिती ना सर पाऊस पडला, थोडा पाऊस पडला, पण त्यानंतर जे सन आलंय, ओ माय गॉड, खूप मजा आली, खूप. एवढी मजा केली आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते काय झालेली. आम्ही पहिले गेलो लेकवर, हा चांगलं कसं लांब होतं ते पार्किंग लॉट पासनं. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो. मग दिवेश बोलले चल पहिले क्रूजचे प्राइस बघूया काय आहे किती आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही बोललो की चला आता रेंटलचे प्राइस बघूया. क्रूज $90 पर पर्सन होतं आणि हे $170 1 hour साठी होतं. तर मग हा बोला की जाऊ दे नको करूया. एक पॉइंटला हा असा झालेला की नको करूया, सोड जाऊ दे, खूप टाइम लागेल, 1 तास आपण काय करणार आतमध्ये. नंतर मग काय माहिती ह्याला काय झालं, आणि हा वॉलेट पण घेऊन नाही आलेला. मग हा बोला की सोड आता, एवढं लांब कोण जाईल परत आणायला, कारण की चांगलं कसं लांब होतं कार. आणि मग हा बोलला की सोडा तुम्ही घेऊन येतो वॉलेट, तू बस इथे. आणि मग हा गेला. आणि मी बोलले ठीक आहे, कारण की आम्हाला पहिल्याने एवढं लेक्चर दिलं, तू माझं ऐकत नाही, हे ते. आणि मग त्याच्यानंतर हा बोला मी तू बस इथे, मी घेऊन येतो. आणि मग हा गेला वॉलेट आणायला, येताना आईस्क्रीम घेऊन आला. आणि मग बोलला की चल जाऊया. आणि मग आम्ही जे मजा गेली आहे, मग कसं आम्ही खूप मजा केली. सायकलिंग करताय, तुम्हाला दाखवते. हे बघा, यांना काय भीती भीतीच नाहीये भाई, पण किती सुंदर, किती मस्त दिसतंय. ते तर आहे की खूप छान दिसतंय. लाईक सिरियस. पण हे बघा ना तुम्ही, त्यांना काय मजा येत असेल, पण यांना भीती नाही वाटत का सँड्स. हे बघा पहिले मित्रांनो व्ह्यू किती सुंदर दिसतंय. आणि आता आम्ही कुठे जातोय ते आम्ही तुम्हाला सांगतो, 1 सेकंड. सो आता आमचा डे आम्ही कम्प्लीट करतोय आणि आम्ही जातोय कॅनमोरला. 6 वाजलेत आता, आम्ही लवकर कम्प्लीट करतोय आज, कारण की आम्हाला आज रिलॅक्स करायचं. आज आम्हाला थोडं रिलॅक्स करायचंय, कारण की उद्या आमची फ्लाईट आहे. हालाकी संध्याकाळी आहे, पण उद्या आम्ही लोकलीच फिरू. आम्ही बॅम्फला येणार नाही. तर बॅम्फ ऑफिशियली आता झालंय आमचं कम्प्लीट. जेवढे पॉइंट आम्ही विचार करून आलेलो, मोस्टली आम्ही सगळे कव्हर केले. एकच नाही केलं जे की मला जायचं होतं. बघितलं मी त्याच्यासाठी सॅक्रिफाईस केलं. मला खूप लेक्चर दिलं ह्या मुलाने की माझं ऐकत हे नाही करत. तुझ्यासाठी आपण टकाकावला गेलोय भाई, ब्रिटिश कोलंबिया डायरेक्ट प्रोव्हिन्स चेंज केलंय तुझ्यासाठी. हा, पण नेक्स्ट टाइम येऊ आम्ही जॉन्सन कॅनियन जाऊ, मला ते बघायचं होतं. पण त्याच्या जागी आम्ही खूप असे स्पॉट्स बघितले जे आमच्या प्लॅन मध्ये पण होते, जे चांगले पण होते. दॅट्स ट्रू. तर मग आता आम्ही जातोय कॅनमोरला. आम्ही मस्त एका ठिकाणी बसून खाऊ वगैरे आणि बिअर वगैरे पिऊ, बघू ह्यांची लोकल भेटली तर. आणि त्याच्यानंतर झोपू आज लवकर, कारण की उद्या आम्हाला सकाळी उठून तिथल्या तिथे जायचंय. तिथे कॅनमोर मध्ये पण जे कॅनमोर आम्ही सांगितलं आपण, कॅनमोर काय आहे, लांब आहे बँफ पासून, एक छोटंसं टाउन आहे, पण ते बँफ पेक्षा स्वस्त आहे. पण आम्ही तिकडे राहतोय, कारण कार तर होतीच आमच्याकडे, तर बँफ मध्ये राहून मतलब. एक्झॅक्टली. आणि बॅम्फ खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि आता आम्ही कॅनमोरला जाऊन तिकडे उद्या फिरणार आहे. ते पण खूप छान आहे, ते पण खूप सुंदर आहे. असेच डोंगर आहे, थोडे छोटे डोंगर आहे, पण खूप थोडे छोटे ना, खूप मस्त टाउन, खूप छान आहे. तर आता ते बघू, पण त्याच्या आधी आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही काय खाल्लं. बघत राहा. आता आम्ही जातोय खायला कॅनमोर डाऊनटाऊन. बघा तुम्हाला मी दाखवते उलट फिरवून की कसं दिसतंय. कॅनमोर मध्ये पब्लिक ट्रान्झिट फ्री आहे. काय? हो, कॅनमोर मध्ये पब्लिक ट्रान्झिट हे मला माहिती पण नव्हतं. हे बघ किती मस्त डाऊनटाउन आहे, लिटरली शॉपिंग मॉल्स आहे. आणि आता आम्ही बाहेर मे बी पॅटिओ मध्ये बसून जेऊ. हा, तिथे आम्ही उद्या जाणार आहे, तुम्हाला दाखवू. मे बी खूप फास्ट फिरतीये, पण ठीक आहे. पब्लिक ट्रान्झिट हे बघा, फ्री पब्लिक ट्रान्झिट. आणि हे दिसतंय इथून, हे डाऊनटाउन आहे. शॉपिंग करू शकता, जसं मनाली मॉल रोड कसा तसं डाऊनटाउन. काम करायला मिळेल यार. मी तर राहू शकते इथे जिंदगीभर. लोकांची घरं आहेत ते बघ, आणि घर आहेत लोकांची. हा, हे बघा, हे लोकांची घरं आहे, काय मस्त ना. हे भालू बघा इथे कसा उभा आहे. अरे कपडे मिळतील तुला सँड्स. आता कुठे बघते, पहिले खाऊन घे नंतर येऊया. असू शकतं दुसरं काय. मुंबई लोकलला आलेलो आहोत आम्ही, बघूया आता कुठला टेबल मिळतो आम्हाला. मुंबई लोकलला जातोय आम्ही खायला. मुंबई लोकल फुल आहे, कारण की गोऱ्या लोकांचा इव्हेंट चालू आहे.
सगळे गोरे बसले नाव दिलंय तोपर्यंत हां. आम्ही शॉपिंग करतो. ते फोन करणार आहे. तर बघू आता इथे गिफ्ट शॉपमध्ये काय आहे. इथे गिफ्ट शॉपमध्ये आलोय. इथे मस्त मस्त आहे पण कॅनमोर लिहिलंय त्याच्यावर. सगळं पाडलं आणि फायनली हिला हे आवडलंय. किती छान आहे हे. पूर्ण दाखव ना तिला. किती मस्त मला हे दिसतंय. टी शर्ट वर पण पाहिजे. हे मस्त दिसते. आणि मग कोस्टर्स आम्ही डिसाईड करतोय. हे कोस्टर्स हे पण छान आहे. दोन्ही छान दिसत आहे बघा. तर हे 2 कोस्टर्स डिसाईड करतो. इथे सगळे कोस्टर्स आहेत. तर बघू आता फायनली आम्ही काय घेतो. फायनली शॉपिंग करून निघालोय आम्ही. तिकडे जायचं आपल्याला. हा जायचं आहे बघा. मी काय केलं तिकडे सगळं पाड केलं मी आणि मारून घेतलं. बॅग दाखव ना किती मस्त आहे त्यांची. हा मी बॅग Easy bag. बघितली. बेड झोपला आता ते कप बघितला ना तुम्ही. मला खूप आवडला ते. कप घेतला आणि त्या दिवशी जे नेकलेस हिला आवडलेलं ते तिकडे किती होतं 24.99 आणि इथे मी याला बोललेली नको घेऊ ती. इथे कितीला होतं $10 वाचवले. $10 वाचले. आणि अजून काय घेतलं आपण कोस्टर्स कोस्टर्स घेतले 2 जे दीपेशला आवडले. एकावर भालू आहे आणि एकावर मूस आहे. दाखवून देते. हे बघा कॅनडा कोस्टर्स घेतले 2. तर सगळं चांगलं होतं. मस्त होतं. $40 सगळ्यांसाठी. व्हेरी नाईस. आता खाऊया. इथे आम्ही आलो आहे. ते सगळं गोड आहे. हँडमेड. किती मस्त दिसते. आता बघू काय घेतोय का. ते एवढं गोड गोड आहे. आणि बघा बेअरच्या शेपमध्ये वगैरे बनवलं आहे. किती हे घेऊया. फेवरेट आहे रॉकी रोड. हे तर ही घेईलच. आता बघूया आणि बाकी दीपेशला आवडलं ते. तुला आवडलं ना ते किती गोड. खाऊन बघ सांगायचं किती मोठं आहे. 70 ग्रामचं आहे एक. आम्ही 2 घेतले. मस्त लागतंय. अजून घ्यायचं. फर्स्ट घेऊ का मी. पाहिजे तुला घे. मी तर बोलले तुला. इथेच बसून गेलोय आम्ही. मस्त. हे बघा काय व्ह्यू आहे. ही नवीन काहीतरी ट्राय करते. आणि मी घेतलंय बिरा लागेर. हिने घेतलंय कॅनमोर ब्रूइंग कंपनीचं लागेर. आणि मी घेतलंय बिरा. खूपच मस्त आहे. मस्त आहे. खूप मस्त आहे. हे बघ याच्यासोबत किती मस्त दिसतंय मागे. चल चीअर्स करूया आपण. चीअर्स. एवढा वेळ मी चीअर्स करून पिऊन घेतला. जेवण आमचं आलेलं आहे. चिकन टिक्का बिर्याणी. पूर्ण हात टाकून माझं हे करून. चिकन टिक्का बिर्याणी. टिक्का बघा किती मस्त झाली. आणि चिली चिकन. लेट्स गो. एवढं गच्च जेवण खाल्लंय आम्ही. अरे पार्सल टाकलं याच्यात. किती टाकलंस. नाही घेतलं पार्सल. नाही घेतलं. अरे तुम्ही आम्हाला हेल्प केला. आम्ही विसरून गेलेलो तिथे पार्सल टेकआउट जे आमचं उरलेलं जेवण ते घेऊन आलो आम्ही आता परत. आणि खूप खाल्लंय आम्ही. खूप मजा आली. बाई ती बिअर खूप छान होती. कॅनमोर्स. ती घेऊया ना आपण आता. कॅनमोरचं ब्रूइंग कंपनी इथलं काय म्हणतात लोकल. छान होती त्याची टेस्ट. जेवण पण छान होतं. जेवण पण छान होतं. मजा आली. सेटिंग पण छान होते. सिटिंग पण छान होती. दिसतंय तुम्हाला हे व्ह्यू. हे सी चाललो Airbnb वर. आताशी बस वाजलेत किती माहितीये. किती वाजले. 8 वाजले. विच इज व्हेरी गुड. कारण की आता आम्ही जाऊ 1-2 तास जरा काय TV वगैरे बघू. आणि मग उद्या तुम्हाला दिसून ह्या हे आहे कॅनमोर. हा हेच आहे ना 3 सिस्टर्स सोबत. 3 sisters. See you, bye. आणि हा बोलून द्यायचा ना गुड नाईट. हा आता तर एंड झालाय ब्लॉग. तो आमचा Day 2 एंड होतोय. येस. खूप मजा आली आज पूर्ण दिवस. तुम्हाला कसे वाटले सगळे स्पॉट्स. तुम्हाला कसे वाटले सगळे स्पॉट्स सांगा. एन्जॉय केलं. जगा बाहेर आहे आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की सगळ्यांनी जे काही येऊ शकतात आणि ज्यांना आवड आहे फिरण्याची या. एन्जॉय केलं 2 दिवस. मज्जा झाली. आता उद्याचा दिवस अजून बाकी आहे. येस. तर ते पण एन्जॉय करू. तर ते पण तुम्हाला दाखवू. बाय. बघत राहा आमचे व्हिडिओज. सी यू इन द नेक्स्ट ॲडव्हेंचर.